जवळजवळ 1 लाख रुपयाचं सामान आज आले आणि तुम्ही म्हणणार एवढे पैसे कुठून आले? तर मित्रांनो, आयुष्यात फक्त एक गेम तुम्हाला खेळायची, अतिशय सोपी आहे, दिसते का मला माहित नाही, मेहनत नावाची गेम आहे. आता तुम्ही म्हणणार ही काय नवीन आहे? कुठलाही ऑनलाईन गेमचं प्रमोशन न करता इथंपर्यंत हे एवढं सगळं आहे, मी म्हणतो छोटंसंच आहे, हे सगळं घेण्यापर्यंत आपण आलोय. एका ऑनलाईन गेमिंगच्या प्रमोशन मध्ये एवढं सगळं येतं, पण मी ते केलं नाही. 2 वर्ष झालं मी व्हिडिओ करतोय, आजपर्यंत कधी कुणाला फसवलं नाही, कुठला चुकीच्या प्रोडक्टची जाहिरात केली नाही. मी स्वतः जातो, चेक करतो, मग व्हिडिओ करतो. एखाद्या व्यावसायिकाला जर त्याचा व्हिडिओचा काय फरक पडला नाही तर मी स्वतः दुसऱ्यांदा जातो, आपलं काय चुकलं ह्याच्यावर आपण काम करू, दुकानदाराबरोबर बसतो, हे ठरवतो आणि मग मार्केटमध्ये उतरवतो. मानदेशातील हे जे व्यावसायिक आहेत, छोटे असतील मोठे असतील, सगळे माझ्याबरोबर कनेक्ट आहे. कधी कधी प्रमोशनचा 1ही रुपया न घेता सुद्धा प्रमोशन केले आणि कधी कधी प्रमोशनचे आलेले पैसे सुद्धा दुसऱ्यांना, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना दिले, ते चॅनलवर टाकलं नाही. 2 वर्ष झालं. तुम्ही मला किती ओळखताय मला माहित नाही. प्रमोशनचे व्हिडिओ तुम्ही जास्त करता असं तुमच्यातले बऱ्यापैकी म्हणतात, बरं का, त्यांचं योग्य आहे. कंटेंट पण आपण देणार, पण आपल्या भागातले हे जे व्यावसायिक आहेत मित्रांनो, त्यांच्या बायकोपेक्षा जास्त प्रेम त्यांच्या व्यवसायावर आहे. व्यवसायात म्हणजे त्यांनी 10-12 लाख गुंतवणूक, जर एक कस्टमर जर येत नसेल दुकानात तर किती वाईट त्या माणसाला वाटत असेल, ह्याचा तुम्ही विचार करा आणि मग त्या प्रमोशनच्या व्हिडिओला सपोर्ट करा. दसरा आणि दिवाळी तोंडावर आहे, प्रमोशनचे व्हिडिओ येतील, त्यानंतर एका चांगल्या ट्रिपवर तुम्हाला घेऊन जातो, पण तोपर्यंत नक्की सपोर्ट करा. मला म्हणून सपोर्ट करता योग्यच आहे, पण त्या मानदेशातल्या प्रत्येक व्यवसायाचा विचार करून मग तुम्ही सपोर्ट करा. आणि खास तुम्हाला कपलचा कंटेंट देण्यासाठी हा मोबाईल घेतला स्पेशली, तेच तुम्हाला सांगायचं होतं. करूया ना कंटेंट व्हिडिओ तसा.